नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत ग्रुप डी संदर्भात काय नोटिफिकेशन आलेले आहे। रेल्वेने ऑफिशियल नोटीस आणलेला आहे, ते कशा संदर्भात आहे, त्यासोबतच यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, तुमचे एज लिमिट काय असणार आहे, त्यासोबतच एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सर्व डिटेल्स माहिती यामध्ये मी देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर टेक्निशियन शुभांगीला सबस्क्राईब करा। तर सर्वात अगोदर तुम्हाला हे जे समोर नोटिफिकेशन दिसत आहे हे साऊथ सेंट्रल रेल्वेचं आहे आणि ते कशा संदर्भात आहे तर रिक्रुटमेंट तर अगेन्स्ट स्काउट्स अँड गाईड कोटा, ज्यांचं देखील स्काउट गाईड झालेलं आहे त्यांच्यासाठी हा भरती आहे। साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद यांच्यातर्फे हे नोटिफिकेशन आहे। तर याची ओपनिंग डेट आहे 23 नोव्हेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत आहे। म्हणजे हे ओपन नोटिफिकेशन नाही आहे, म्हणजे सर्व लोक यासाठी अप्लाय करू शकत नाही। तर ज्यांचं देखील स्काउट गाईड झालेलं आहे तेच लोक याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत। तर याच्यामध्ये काय आहे तर हे ग्रुप सी आणि ग्रुप डी साठीचं हे नोटिफिकेशन आहे। तर ग्रुप डी संदर्भात इथे सगळ्यात महत्त्वाचं आपण अपडेट इथे लक्षात घेणार आहे, कारण की यातूनच आपल्याला समजणार आहे ग्रुप डीच्या ज्या देखील आता वॅकन्सीज येतील ओपन कॅटेगरीमध्ये, म्हणजे सगळे त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात, असं स्पेशल कशासाठी कोटा नाही आहे असे। तर याच्यामध्ये काय काय क्वालिफिकेशन तुम्हाला ग्रुप डीसाठी पाहिजे, तर याच नोटिफिकेशनमुळे तुम्हाला ते सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत। त्यासाठीच हे नोटिफिकेशन मी तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे। तर याच्यामध्ये ग्रुप डीसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे हे अगोदर तर लक्षात घ्या। जे देखील सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे किंवा मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे किंवा सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये टेक्निकल कामं असतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या देखील पोस्ट व्हॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी मात्र तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुमचं 10वी पास तुम्ही पाहिजे, त्यासोबतच तुमचं ITI झालेलं पाहिजे। कळालं तुम्हाला? हे जे देखील डिपार्टमेंट तुम्हाला मी आत्ता सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही 10वी प्लस तुमचा ITI झालेलं पाहिजे आणि नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जर तुमच्याकडं असेल ग्रँटेड बाय NCVT यांचं तर ते देखील चालणार आहे। म्हणजे अप्रेंटिसशिप जरी झालेलं आहे तेव्हा देखील तुम्ही अप्लाय करू शकता ग्रुप डीसाठी। आणि यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की ज्यांचं देखील अप्रेंटिसशिप झालेलं आहे रेल्वेमध्ये ज्यांनी देखील अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठी देखील स्पेशल कोटा असतो बरं का। ग्रुप डीच्या ज्या देखील वॅकन्सीज निघणार आहेत त्याच्यामध्ये स्पेशल कोटा यांच्यासाठी ठेवलेला असतो। म्हणजे OBCसाठी जसा कोटा असतो किती वॅकन्सीज आहेत, त्यासोबतच SC STसाठी असतो, तशाच पद्धतीचा ग्रुप डीमध्ये ज्या देखील रेल्वेमध्ये ज्यांनी देखील अप्रेंटिसशिप केलेलं आहे त्यांच्यासाठी स्पेशल कोटा असतो। आता बाकीचे जे देखील अदर डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यासाठी देखील इथे तुम्ही 10वी पास पाहिजे, म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, ग्रुप डीच्या एक्झामचं तुम्ही फॉर्म भरणार तर ज्या देखील टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत, हे सर्व टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत, हे सोडून जे देखील अदर डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये देखील एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तिथे तुमचं फक्त 10वी तुम्ही पास असाल तरी चालणार आहे, किंवा त्या इक्विव्हलंट तुमचं जे देखील एज्युकेशन झालेलं आहे 10वी पास आहे किंवा 12वी पास आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे 10वीच्या वरती जे देखील तुमचे एज्युकेशन आहेत ते चालणार आहेत, तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। किंवा डिप्लोमा झालेला आहे, ITI झालं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे तरी देखील तुम्ही इथे देखील अप्लाय करू शकता। मग तुम्हाला इथे याच्यातून तुम्हाला समजलं असेल की ग्रुप डीसाठी कोण कोण अप्लाय करू शकतो, तर 10वी झालेला आहे आणि प्लस ITI झालेला आहे त्यांच्यासाठी टेक्निकल्स डिपार्टमेंटमधल्या पोस्ट आहेत। आणि ज्या देखील अदर डिपार्टमेंटच्या पोस्ट आहेत त्या कोणत्या असतात तर जे देखील ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये पॉईंट्समन असतो, जे देखील आपल्याला स्टेशनवर झेंडा दाखवताना दिसतात, पोर्टर असू द्या किंवा पॉईंट्समन असू द्या, ती पोस्ट अदर डिपार्टमेंटमध्ये येते। त्याच्यासाठी टेक्निकल नॉलेज नसलं तरी चालतं, त्याच्यासाठी इथे ITI किंवा डिप्लोमा तुम्हाला कंपल्सरी नाही आहे, फक्त तुम्ही 10वी पास पाहिजे एवढंच इथं कंपल्शन असणार आहे। किंवा मेडिकल डिपार्टमेंट घ्या, त्याच्यामध्ये जी असिस्टंटची पोस्ट असते त्याच्यासाठी टेक्निकल नॉलेजची अजिबात गरज नाही आहे, त्याच्यासाठी फक्त 10वी पास तुम्ही असाल तरी देखील अप्लाय करू शकता। त्यासोबतच गेटमनची जी देखील पोस्ट आहे तर तिथे देखील तुम्हाला टेक्निकल नॉलेज नसलं तरी चालणार आहे, गेटमन किंवा ट्रॅकमन, तर तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकता 10वी पासच्या बेसिसवर। याच्यातून तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे या संदर्भाच्या तुम्हाला सगळ्या तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असणार आहेत।
तर याच्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असतो, तर याच्यामध्ये एकच एक्झाम होते CBT. जशी NTPCला 2 एक्झाम असतात, CBT 1 आणि CBT 2. परंतु ग्रुप डीच्या एक्झामसाठी फक्त एकच एक्झाम असते CBT, जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो ती असते. ही झाली स्टेज 1 झाली. त्याच्यानंतर स्टेज 2 असते, ती फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असते. त्याच्यानंतर स्टेज 3 असते, ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. अशा बाकीच्या स्टेज असतात, पण सगळ्यात अवघड स्टेज असते ती तुमची CBT. आणि एकच एक्झाम असते आणि ती देखील मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता. तुमचं लँग्वेज तुम्ही मीडियम तिथे चॉईस करू शकता. तर मराठीमध्ये ग्रुप डीचा पेपर होतो, त्याच्यामुळे अगदी बिनधास्त तुम्ही अभ्यासाला लागू शकता. नोटिफिकेशनची तुम्ही म्हणजे कधी जाहिरात येणार, आम्ही कधी फॉर्म भरणार, याच्या विचारात तुम्ही राहू नका. तुम्ही जर 10वी पास असेल, ITI झालेलं असेल, 11वी 12वी म्हणजे जे देखील तुमचं 10वीच्या नंतरचं एज्युकेशन झालेलं असू द्या, तुम्ही NTPCचे फॉर्म भरलेले नाही आहे किंवा ALP कुठले टेक्निशियनचे फॉर्म भरलेले नाही आहे, तरी देखील ग्रुप डी तुमच्यासाठी खूप छान एक पर्याय आहे. ग्रुप डीच्या तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जरी तुम्ही NTPC, ALP म्हणजे टेक्निशियन, RPF तुम्ही कोणते देखील फॉर्म भरलेले असू द्यात बाकीचे, तरी देखील तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा. नोटिफिकेशनची वाट पाहत बसू नका. खूप जास्त कॉम्पिटिशन असतं, त्याच्यामुळे अभ्यासाला लगेच तुम्ही चालू करा. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक्झाम पॅटर्न काय असतो. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल सायन्स आहे, ते आहे 25 मार्कांसाठी. जनरल सायन्स आहे, सामान्य ज्ञान, ते 25 मार्कांसाठी आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, ते 25 मार्कांसाठी आहे. रिझनिंगला जास्त वेटेज दिलेलं आहे, रिझनिंग आहे 30 मार्कांसाठी. त्यानंतर GS म्हणजे करंट अफेअर्स किंवा जनरल सायन्स म्हणतो त्याला, ते आहे 20 मार्कांसाठी. तर हे तुमचं 100 मार्कांचा टोटल पेपर असणार आहे आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे बाकीच्या ज्या देखील NTPCचे तुमचे पेपर्स असतात, अगदी त्यासारखाच हा पेपर असतो. फक्त तुमची एक्झामची लेवल थोडीशी कमी येते, त्याच्यापेक्षा वेटेज थोडं कमी येतं, कारण की ही 10वी बेसवर किंवा ITI बेसवर हा एक्झाम पॅटर्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही 10वीपर्यंतचे NCERTचे बुक्स रेफर करू शकता आणि अभ्यासाला चालू करू शकता. मराठीत पेपर असणार आहे. छान सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे रेल्वेच्या जॉबसाठीची ही. तर कोणीही याच्यामध्ये वेळ वाया न घालवता आत्तापासून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोण कोण ॲप्लाय करू शकतं, म्हणजे एज लिमिट काय असणार आहे, तर जे देखील कोरोना पिरियड होता त्याच्यामध्ये याच्या एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ओपन कॅटेगरीवाले जे आहेत त्यांचं एज 18 ते 33 जे आहेत ते फॉर्म ॲप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीवाले आहेत ते 18 ते 36 ज्यांचं एज आहे ते ॲप्लाय करू शकतात. SC किंवा ST कॅटेगरीवाले आहेत ते लोक 18 ते 39 ज्यांचं एज लिमिट आहे ते लोक इथे ॲप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे ह्या कॅटेगरीमध्ये, ह्या एजमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यासोबतच जर तुम्हाला इथे पगार म्हणजे तुम्ही रेल्वे जॉबला लागला ग्रुप डी थ्रू, तर तुम्हाला पगार किती असणार आहे, लेवल 1ची ही पोस्ट आहे, त्याच्यामुळे 18,000 प्लस जे देखील भत्ते आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मग भत्त्यांमध्ये काय, महागाई भत्ता मिळतो किंवा घर भाडं मिळतं किंवा TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे. हे सगळं मिळून तुमचं 25 ते 30,000पर्यंत पहिलं पेमेंट जातं. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट म्हणत असाल तर 25 ते 30,000पर्यंत इथे मिळून जातं. तसेच हे नोटिफिकेशन कधीपर्यंत येईल, म्हणजे भरती कधीपर्यंत येईल ग्रुप डीची, तर जे देखील रेल्वेचं कॅलेंडर असतं ॲन्युअल कॅलेंडर, त्याच्यामध्ये त्यांनी तर ग्रुप डीच्या एक्झामसाठीची म्हणजे जे देखील भरतीसाठीचं आहे डेट, तर ती ऑक्टोबर ते डिसेंबर अशी दिलेली होती 2024साठी. तर ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर पण गेला, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये येऊ शकते. परंतु नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरणारच आहे, परंतु अभ्यासाला मात्र आत्ता लागणं गरजेचं आहे, कारण की कॉम्पिटिशन खूप आहे. 10वी पास झालेले विद्यार्थी खूप असतात, त्याच्यामुळे फॉर्म भरपूर येतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये ग्रुप डी संदर्भात तुमच्या ज्या देखील शंका होत्या त्या या नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला मी क्लिअर केलेल्या आहेत. आणि त्यासोबतच जे देखील एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ग्रुप डीसाठी, त्यासोबतच तुमचं पेमेंट काय मिळणार तुम्हाला नोकरी लागल्यानंतर, किंवा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, ह्या सगळ्या तुमच्या शंका इथे मी क्लिअर केलेल्या आहेत.
आणि तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मराठीमध्ये एक्झाम असते, त्याच्यामुळे अभ्यासाला खरंच तुम्ही लगेचच तयारीला लागा आणि अभ्यास करा टाईम टेबल वगैरे ठरवून. तर अशाच प्रकारच्या नवनवीन आपल्या अपडेट्ससाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे मी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती देखील जॉईन झालेली आहे. तर प्रोत्साहन देण्यासाठी आणि असेच छान व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येण्यासाठी प्लीज इंस्टाग्राम आणि फेसबुकला देखील मला फॉलो करा. धन्यवाद.